मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही आजपासून सुरू झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी या विभागास प्राप्त होत होत्या। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्ज पडताळणीमध्ये तब्बल 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। या अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं तब्बल 21,000 कोटी रुपये गमावले। नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि माता बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण फक्त आणि फक्त तुमच्या हक्काच्या पैशांबद्दल बोलणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशांची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात, पण हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये का जमा होत नाहीत? मार्च महिन्याचे पैसे अजून कुठे अडकलेत आणि एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला कधी मिळणार? हे सगळे पैशांचे गणित आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे रखडलेले पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये नेमके कोणत्या तारखेला पडणार आहेत आणि पैशांचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती कधी येणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी शेवटी सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचा ह्यामध्ये फायदा आहे। कारण पैशांचा विषय आहे आणि एकही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटायला नको। तर बहिणींनो, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे पैसे नक्की कोणाला मिळणार आहेत? तर हे पैसे त्या सर्व पात्र महिलांना मिळणार आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, पण अर्ज मंजूर होऊनही अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। मग हे पैसे का येत नाहीत? याचे सर्वात मोठे कारण आहे तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसणे किंवा DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चालू नसणे। जोपर्यंत तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून DBTची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत शासनाकडून पाठवलेले हे 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत, ते हवेतच अडकून राहतील। आता अनेक महिलांचा प्रश्न आहे की आमचे पैसे का अडकले आहेत? तर बऱ्याच महिलांच्या बाबतीमध्ये असे झाले आहे की त्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही आणि धक्कादायक बाब म्हणजे KYC पूर्ण करण्यासाठी जे पोर्टल शासनाने दिले होते ते पोर्टल अचानक बंद करण्यात आले आहे। त्यामुळे ज्या महिलांची KYC राहिली होती त्यांचे पैसे आता पूर्णपणे अडकून पडले आहेत। पोर्टल बंद का केले याचे कारण अजून स्पष्ट नाही, पण यामुळे हजारो महिलांच्या हक्काचे पैसे थांबले आहेत। आता पुढचा सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत? तर बहिणींनो, नीट लक्ष देऊन ऐका। मार्च महिन्याचा हप्ता अजून पूर्णपणे प्रलंबित आहे, म्हणजेच मार्चचे 1,500 रुपये तुम्हाला अजून मिळालेले नाहीत आणि आता एप्रिल महिनासुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचला आहे। म्हणजे आज तारीख आहे 21 एप्रिल आणि एप्रिलचे सुद्धा 1,500 रुपये येणे बाकी आहेत। त्यामुळे जर गणिताचा विचार केला तर मार्चचे 1,500 रुपये आणि एप्रिलचे 1,500 रुपये असे एकूण गणित 3,000 रुपये तुम्हाला मिळायला हवे। कारण पूर्वी काय होत होतं, ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यातच दिला जात होता, पण आता जानेवारी आणि फेब्रुवारी प्रमाणेच मार्च आणि एप्रिलमध्ये सुद्धा 2 महिन्यांचा गॅप तयार होताना दिसतो। आणि त्यामुळेच आमची शासनाकडे हीच मागणी आहे की मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांची मिळून सलग 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकदम जमा करण्यात यावेत, जेणेकरून पैशांची जी अडचण आहे ती दूर होईल। आणि जरी प्रत्यक्षात हे 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता थोडी कमी असली तरीही 3,000 रुपये मिळण्याची आशा आपण नक्कीच ठेवू शकतो। आता हे पैसे कोणाला मिळणार हे मी तुम्हाला सांगितलं आहे, पण ज्यांची KYC चुकीची आहे किंवा ज्यांचे बँक खाते बंद पडले आहे त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला तुमचे बँक खाते चालू आहे का नाही हे तपासणे सर्वात गरजेचे आहे। कारण योजना कधीही चांगली असली, म्हणजे योजना कितीही चांगली असली आणि शासनाने कितीही पैसे वाटले तरी जर तुमचे बँक खातेच पैशांसाठी तयार नसेल तर तुमच्या हातात 1 रुपयाही पडणार नाही। हे पैसे थेट तुमच्या कुटुंबाच्या खर्चासाठी, तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जातात। त्यामुळे या पैशांवर तुमचा पूर्ण अधिकार आहे। पण हे पैसे मिळवण्यासाठी वारंवार सोशल मीडियावरती आवाज उठवावा लागतो। ही परिस्थिती बदलली पाहिजे। शासनावर जे हे नैतिक बंधन असायला हवे की लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा पैसा वेळेत मिळाला पाहिजे। आता तुमच्या मनामध्ये हाच विचार येत असेल की पैशांची सगळी माहिती तर मिळाली, पैसे किती येणार हेही समजले, 3,000 रुपये येऊ शकतात हेही कळाले, पण हे पैसे नक्की कधी येणार? तो दिवस कोणता? ती तारीख कोणती ज्या दिवशी आम्ही बँकेत जाऊन आमचे पैसे काढू शकतो? तर बहिणींनो, आता त्या प्रश्नाचे उत्तर ऐका, ज्याची तुम्ही अगदी सुरुवातीपासून वाट पाहत होता की आज तारीख आहे 21 एप्रिल आणि आज मंगळवार आहे। आजपासून पुढील काही दिवसात या पैशांच्या वितरणाबाबत शासनाचा अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय येण्याची दाट शक्यता आहे। साधारणपणे 20 ते 24 एप्रिलच्या दरम्यान हा GR निघण्याची शक्यता खूप जास्त आहे।
आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत पैसे खात्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे आजपासून ते 24 तारखेपर्यंत कधीही हा GR येऊ शकतो आणि जसा GR येईल तसे तुमचे अडकलेले मार्चचे आणि एप्रिलचे म्हणजे चालू महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये येऊन धडकतील. त्यामुळे आता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा आहे. 20 ते 24 एप्रिल या तारखा लक्षात ठेवा. याच दरम्यान तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची पूर्ण प्रक्रिया सुरू होईल. आणि जर तुम्हाला या योजनेबद्दल बँकेत किंवा KYC मध्ये काही पैशांची अडचण येत असेल तर नक्की कमेंट करा. कमेंट करून नक्की विचारा, त्यावर आपण नक्की मार्ग काढू. तर मित्रा, आताच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.